भंडारा शहरामध्ये टू व्हीलरच्या एजन्सीज आहेत। त्या एजन्सीमधून जाहिराती निघालेल्या होत्या की प्रत्येक जाहिरातीवर एक दर आकारला गेला होता का एवढा आकर्षण पैसे जर तुम्ही टाकलात तर तुम्हाला एवढ्या सुलभ हप्त्यावरती आणि एवढं तुम्हाला काय मिळेल, त्याला डिस्काउंट वरती तुम्हाला गाड्या मिळतील। आणि हे सर्व बघून जो मिडल क्लास माणूस आहे त्याला वाटलं की चला आपल्या गाडीवर 20,000 रुपये 25,000 रुपये जे आपल्याला मिळणार आहेत त्याचा फायदा होईल म्हणून त्याच्यावर त्या शोरूम मध्ये गेलीत। जाहिरात पहिल्यांदा इथल्या पोलीस व्यवस्थेनं, इथल्या तपास अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यावं की जाहिरात देणारा दुसरा तिसरा ज्यांनी फ्रॉड केलेला आहे एम सोल्युशन वाला हा माध्यम आहे साहेब, हा माध्यम आहे। इथे असणाऱ्या शोरूम वाल्यांच्या गाड्यांचा खप वाढत नव्हता आणि म्हणून या शोरूम वाल्यांनी एक क्लुप्ती शोधून काढली आणि ती क्लुप्ती अशी होती की कंपनी वाल्यांना सर्वांना तिथे एकत्र बसवायचा, ज्या विविध कंपन्या ज्या फायनान्स करतात त्यांना, आणि त्यांना बसवून आपल्या शोरूम मध्ये जागा द्यायची। शोरूम मध्ये यांनी एक असं जाहिरात दिल्यानंतर आणि यांचा एम सोल्युशन वाल्यांचा असेल, कंपनी वाल्यांचा असेल आणि शोरूम वाल्यांची एजंट गावागावामध्ये फिरायची की तुम्हाला सुलभ हप्त्यावरती आणि डिस्काउंट वरती गाड्या मिळतात। म्हणून लोक शोरूम वाल्यांची विश्वासार्हता बघून तिथे आली। शोरूम वाल्याकडे आम्ही जेव्हा गेलो तेव्हा शोरूम वाल्यांनी आमची ओळख ही एम सोल्युशन वाल्यांशी करून दिली, आमची ओळख त्यांनी कंपनी वाल्यांशी करून दिली। तर विविध ज्या कंपन्यांनी आम्हाला कर्ज दिलेलं आहे त्या विविध कंपन्यांची लोक, त्या शोरूमचे लोक यांना घेऊन आणि एम सोल्युशन वाल्यांची आम्ही ते जे त्यांचा जे निकष ठरला होता एकमुस्त रक्कम आम्ही त्या कंपनी वाल्यांना दिली, शोरूम वाल्याला दिली आणि एम सोल्युशन वाला हा ती पैसे त्या कंपनी वाल्यांसोबत एग्रीमेंट करतो आहे की यानंतरची जे काही हप्ते पडणार आहेत ते मी भरणार आहे, असा एग्रीमेंट होतो एकीकडे। आणि म्हणून आम्ही एकमुस्त जे आम्हाला पैसे द्यायचे होते डिस्काउंट वगळता जेवढे पैसे होते ते सर्व आम्ही एम सोल्युशनच्या ताब्यात दिले। एम सोल्युशन वाल्यांनी 1-2 हप्ते टाकल्यानंतर पैसे थांबवून दिलेत। जे एम सोल्युशनला दिलेला पैसा आणि माझ्या हिश्श्याला येणारा म्हणजे एम सोल्युशन वाल्याला दिलेली रक्कम, मला डिस्काउंट मिळालेली रक्कम आणि उर्वरित काही हप्ते दिल्यानंतर एम सोल्युशन वाल्याला हप्ते द्यायची जेव्हा वेळ आली तेव्हा एम सोल्युशन वाल्यांनी हप्ते काही दिले नाही आणि म्हणून रितसर तक्रार आम्ही पोलीस स्टेशनला मागच्या 2 वर्षाच्या पूर्वी केली होती। यासाठीचा भंडारा पोलीस विभागाचा मी धन्यवाद देईन। तत्कालीन एसपी महोदय जे इथे होते लोहित मतानीजींचं मी धन्यवाद देईन की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि या लोकांना स्कॅम पकडण्यामध्ये मदत केली। नंबर 1। नंबर 2, मागे 2 महिन्यापासून आम्ही हप्ते देणं थांबवलेलं आहे, परंतु 2 वर्षापासून आम्ही हप्ते देणे थांबवलेले आहेत। मध्यंतरीच्या काळामध्ये कंपनी वाल्यांनी कोर्टामधून नोटीस पाठवणं सुरू केलेलं आहे, मुलांना धमक्या देणं सुरू झालेलं आहे। आमची एक प्रमुख 2 मागण्या आहेत। 2 मागण्या अशा आहेत की आम्ही एम सोल्युशन वाल्याला ओळखत नव्हतो, आमचा संबंध हा ग्राहकासोबत म्हणजे त्या कंपनी वाल्यांच्या सोबतचा आणि आमचा संबंध हा असणाऱ्या शोरूम वाल्यांसोबतचा होता। इथल्या असणाऱ्या जी काही यंत्रणा असेल पोलीस विभागांकडे जी आमच्या प्रकरणाची जी चौकशी करणारे जो आयोग आहे आणि इथल्या विभागाला सांगणं आहे की ज्या पद्धतीचं आमचं या एम सोल्युशन वाल्यांनी आमच्या सोबत लबाडी केली त्याच पद्धतीची लबाडी या असणाऱ्या कंपनी वाल्यांनी आणि शोरूम वाल्यांनी केली, यांचा खप वाढावा म्हणून। आणि म्हणून जेवढा दोषी तो एम सोल्युशन वाला आहे तेवढाच दोषी हे कंपनी वाले आणि शोरूम वाले आहेत आणि म्हणून या आरोपामध्ये या लोकांना सह आरोपी करावा, त्यांच्या संघटित गुन्हेगारामध्ये त्यांचं नाव करावा, यासाठीचा आमचा हा आंदोलन आहे। आणि आम्ही तक्रार दाखल केली पुन्हा PI भंडाऱ्यांकडे। जबाबदारी निश्चित झाली पाहिजे। जी जबाबदारी 2 मिनिट थांब, जी जबाबदारी एम सोल्युशन वाल्यावर आहे ती जबाबदारी शोरूम आणि कंपनी वाल्यावर असावी।